सुरुवात करते त्या एकमेव निर्मात्याच्या नावाने. आदाब. आपण चित्रपटात कुठेतरी असं पती 3 वेळा तलाक, तलाक, तलाक म्हणतो आणि स्त्री एका रात्रीत बेघर होते. हे असे इस्लामला बदनाम करणारे प्रसंग पाहिले असतील. पण मित्रांनो, हा इस्लामी शिकवणीचा भाग नव्हे. सोशल मीडियावर सुद्धा तलाकसारख्या गंभीर विषयाची खिल्ली उडवून गैरसमजांना खतपाणी घातलं जातं. ही खरंच खेदाची गोष्ट आहे. खरं तर तलाक हे इस्लाममध्ये वैवाहिक वाद मिटवण्याची सोपी व स्पष्ट पद्धत आहे. महत्वाचं म्हणजे या प्रक्रियेत समाविष्ट जे टप्पे आहेत ते अशा प्रकारे आखले गेले आहेत की बहुतांशी जोडपी ही तलाकच्या अंतिम निर्णयापर्यंत न पोहोचता आधीच समेट घडवून आणण्यासाठी प्रोत्साहित होतात. आणि म्हणूनच तुम्ही वस्तुस्थिती पहा की मुस्लिम समाजामध्ये घटस्फोटाचे प्रमाण इतर समाजाच्या तुलनेत कमी आहे. पती पत्नीचे संबंध टिकून राहावेत म्हणून इस्लाम हदीस व कुराणांद्वारे त्यांना कर्तव्यपूर्ततेची पुन्हा पुन्हा जाणीव करून देतो, आज्ञा देतो. लहान सहान चुकांकडे दुर्लक्ष करण्याची तंबी देतो. पण पती पत्नीचे संबंध अतिविषारी झाल्यास किंवा दोघांपैकी एकावर जुलूम होत असल्यास तलाक किंवा खुलाचा अंतिम निर्णय घेणे आवश्यक ठरते. आणि हे खूपच अपवादात्मक परिस्थितीसाठी आहे. हदीस अबू दाऊद नंबर 2178 मध्ये म्हटले आहे की हलाल म्हणजे वैध गोष्टींमध्ये अल्लाहला सर्वात नापसंत असलेली गोष्ट म्हणजे तलाक होय. तर पाहूया आपण तलाक व खुलाची प्रक्रिया कशी असते. जर पतीने घटस्फोटाची सुरुवात केली तर त्याला तलाक म्हणतात आणि हीच मागणी जर पत्नीने केली तर त्याला खुला म्हणतात. यावरून हे अति स्पष्ट होते की इस्लामने फारकत घेण्याचा जो अधिकार आहे तो दोघांनाही दिला आहे. खुला हवा असेल तर स्त्री इस्लामिक न्यायालयात किंवा काझीकडे जाते व आपले म्हणणे मांडते. काझी दोन्ही पक्षांचे म्हणणे ऐकतो आणि त्याला वाटले की काडीमोड घेणे दोघांसाठी चांगला पर्याय आहे तर तो खुला मंजूर करतो. मग पती राजी असो वा नसो आणि ते लिखित स्वरूपात पत्नीला दिले जाते जेणेकरून इद्दत म्हणजे प्रतीक्षा कालावधी संपल्यावर पतीचा मेहर परत करून ती सहजरित्या पुनर्विवाह करू शकते. कारण तलाक व खुला दोन्हीमध्ये मुलांची जबाबदारी ही पित्यावर असते. तर खुला हा झाला पत्नीचा अधिकार. पण जर पती पत्नीस तलाक देऊ इच्छितो तर ते नातं टिकवण्याच्या उद्देशाने त्याला आधी काही बचावात्मक पावलं उचलावी लागतात. आधी पत्नीला समजावून सांगण्याचा शक्य तितका प्रयत्न करणं. जर समजावून फरक पडत नसेल तर हलकी शिक्षा करणं, वेगळ्या खोलीत राहणं, शय्यासोबत न करणं हे सगळे उपाय करावे लागतात. उद्देश साहजिक आहे की इतके दिवस सहजीवनात राहिलेल्या पती पत्नीला हा विरह जाणवावा व ते जवळ यावेत. आणि तरीही वाद मिटले नाहीत तर मग कुराण अध्याय 4 आयात 35 मध्ये सांगितले आहे की दोघांच्या नातेवाईकांमधून एक एक प्रत्येकी सुज्ञ व समजदार व्यक्ती मध्यस्थ म्हणून बोलून वाद मिटवावा. हा दोघांचाही समुपदेशन करण्याचा प्रयत्न असेल. इथेही बरेचसे वाद मिटतात आणि तलाकची गरज भासत नाही. पण इथेही जर समेट घडला नाही तर मग पुढे तलाकची प्रक्रिया सुरू होते. ती आपण आता पाहूया. पहिला तलाक सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे एकाच वेळी 3 तलाक उच्चारून तलाक देणं हा इस्लामी कायदा नव्हे. कुठेही कुराणमध्ये असा संदर्भ आढळत नाही. तर या आधी सांगितलेले सर्व प्रयत्न करून झाले आणि तरीही वाद मिटला नाही तर मग पतीला पत्नीसोबत शांतपणे बसायचं आहे, शक्यतो कुटुंबीय व साक्षीदारांसमोर, आणि सांगायचं आहे की आपण हे लग्न वाचवायचे खूप प्रयत्न केले पण यश आलं नाही म्हणून मी तुला तलाक देतो. हे शब्द फक्त एकदाच बोलायचे आणि हा तलाक तेव्हाच दिला जाईल जेव्हा पत्नी मासिक पाळीच्या काळात नसेल, शुद्ध असेल, म्हणजे मासिक पाळी पूर्ण झाली असेल आणि दोघांमध्ये लैंगिक संबंध नसतील. याचे 2 फायदे आहेत. एक, जर पती रागात तलाक देत असेल तर त्याला पत्नीची मासिक पाळी येईपर्यंत आणि ती शुद्ध होईपर्यंत थांबावं लागतं. त्यामुळे त्याचा राग शांत होण्यासाठी वेळ मिळतो आणि निर्णय बदलण्याची शक्यता असते. दुसरा फायदा म्हणजे मासिक पाळीच्या काळात महिलेच्या शरीरात संप्रेरकाच्या बदलामुळे तिची मानसिक स्थिती चिडचिडी असते, हे विज्ञानही मानतो. त्यामुळे त्यावेळी घेतलेला निर्णय धोकादायक ठरू शकतो. यात संदर्भ सूरे बकरा आयात 227 ते 232 आणि सूरे तलाक आयात 1 ते 7 मध्ये आढळतो. हा तलाक दिला म्हणजे जोडपं लगेच वेगळं होतं असं नाही, तर इद्दत काळात दोघांना एकाच घरात राहायचं आहे. इद्दत कालावधी म्हणजे तलाक दिल्यानंतर मासिक पाळी येण्यापर्यंतचा काळ आणि स्त्री गर्भवती असल्यास बाळंतपणापर्यंतचा काळ आणि मासिक पाळी थांबली असेल तर 3 चंद्र महिनेपर्यंतचा काळ. इद्दत काळात पत्नीला घरातून बाहेर काढलं जाणार नाही किंवा तिलाही बाहेर जायची परवानगी नसेल. पत्नीच्या खर्चाची जबाबदारी पूर्वीप्रमाणे पतीवरच असेल. तिला सन्मान पूर्वक वागवलं जाईल. जर इद्दत काळात दोघात शय्यासोबत झाली, त्यांचं नातं सुधारलं तर ते पती पत्नी म्हणून राहतील. हा तलाक रुजई म्हणजे रद्द करता येणारा तलाक झाला. पण जर इद्दत संपली व समेट घडला नाही तर हा तलाके बाईन म्हणजे रद्द न करता येणारा तलाक होईल. पती पत्नी सन्मानाने काही भेट देऊन पाठवेल, तसेच तिला लग्नात दिलेला मेहेर, भेटवस्तू, तिचं स्त्रीधन हे सगळं माघारी घेतलं जाऊ शकत नाही. मग दोघे लग्न बंधनातून मुक्त होतात आणि इद्दत संपल्यावर पत्नी पुनर्विवाह करू शकते. बरेच जणांना वाटतं की तलाक फक्त 3दाच दिला जाऊ शकतो, पण या चर्चेतून हे स्पष्ट आहे की पहिल्या तलाक नंतरही जोडपं वेगळं होऊ शकतो.
जर वेगळं झाल्यानंतर त्यांना वाटलं की त्यांनी पुन्हा एकत्र यायला हवं आणि पत्नीचं दुसरं लग्न झालं नसेल तर आता ते नवीन मेहर ठरवून पुन्हा निकाह करू शकतात. आता पुढे पाहूया दुसरा आणि तिसरा तलाक. जर इद्दत काळात नातं सुधारलं किंवा नंतर पुन्हा लग्न केलं आणि आयुष्यात पुढे पुन्हा काहीतरी वाद झाले जे मिटवता आले नाहीत, तर पती पुन्हा तलाक देईल. हा दुसरा तलाक असेल आणि प्रक्रिया तीच असेल जी आपण पहिल्या तलाकमध्ये पाहिली. तलाक रद्द करण्याचा हक्क म्हणजे रुजू करण्याचा हक्क दोनदाच असतो. त्यामुळे तलाक हा पतीसाठी खेळ किंवा त्रास देण्याचं साधन बनून न राहता ते एक गंभीर गोष्ट बनते. त्यामुळे पतीने हा अधिकार खूप काळजीपूर्वक वापरावा. कारण जर पतीने तिसऱ्यांदा तलाक दिला तर लग्न वाचवण्याचा कोणताही पर्याय उरत नाही. इद्दत पाळली जाते पण समेटाची शक्यता नसते. या तिसऱ्या तलाकला तलाके मुगल्लजा म्हणतात. इद्दत संपल्यानंतर पत्नी लग्नातून मुक्त होते आणि ती दुसऱ्या पुरुषाशी पुनर्विवाह करू शकते, पण मूळ पतीशी नाही. आशा करते की हे सर्व मुद्दे आपल्या लक्षात आले असतील. आता इथेच थांबते. पुढच्या भागात पाहणार आहोत की तलाकची इस्लामिक पद्धत ही इतर पद्धतीच्या तुलनेत कशी सोपी व हितकर आहे. धन्यवाद.